हॅलो गाईज, आपण कुठे जातोय? आज चाललोय आम्ही गणपती बुक करायला. येस. आणि मी तुम्हाला म्हणजे आम्ही आता जातोय, पहिला घरी जाणार, त्यानंतर तिथून जाणार गणपती बुक करायला. तर स्टे ट्यून. छान दिसतायत ना? आज मॅच केलं असं तर करतोच मॅच, कारण ह्यांना जास्त आवडतं मॅचिंग करायला. मॅच करत नाही, ट्राय करतो मॅच करायचं, पण आपल्याकडे नाही आहेत मॅच करण्यासारखे कपडे. घेऊया ना, घेऊया. एवढं काय त्यामध्ये? मैच ना है, आता मॅच चालू आहे. अरे इससे ज्यादा क्या मैच इससे ज्यादा क्या फिर आणि तू एक आणि आमच्या पलावाचं वेदर बघा गाईज, केवढा मस्त Twin Lake. पाऊस आहे. ट्विन लेक आता दिसणार नाही गाईज, तुम्हाला दिसणार नाही, पण खूप छान छान वेदर झाला. खूप ग्रीनरी पण आहे इथे. ही माझी ग्रीनरी आहे आणि ही ग्रीनरी नाही, म्हणजे आता ग्रीन फॉरेस्ट. ही ब्लॅकरी आहे. असं नाही बोलायचं, माझं ग्रीन फॉरेस्ट आहे आणि ते पलावावाल्यांचं ग्रीन फॉरेस्ट आहे. वाव. मी कशी दिसते? स्वर्ग से उतरी ही कोकिल कंठी अप्सरा लग रही हो. थँक्यू मेरे हँडपंप कौवी. तारक मेहता पगलू. तारक मेहता पगलू रहा है. ये देखो, ये आदमी जिधर भी जाता है सबके फोन से हमें सब्सक्राइब करता है. ये हमारे ड्राइवर अंकल सब्सक्राइब कर रहे हैं हमें. आवाज नाही येते, कोकिल कंठी आवाज. का वाजता बोलते मला? कोकिल कंठी आता तुम्ही तर बोलले. फर्स्ट टाइम. येस. रिव्ह्यू आज मी रिव्ह्यू करतोय. आज मी रिव्ह्यू करतोय लाईफ विथ ऋषवी ब्लॉग. कोणी विचारलंय? कोणी विचारलंय? अरे यार तू जरा थांब, रिव्ह्यू चालू आहे यार. पण कुणी मागलं रिव्ह्यू? Who asked you? फेमस चॅनल आहे एकदम, म्हणून मला द्यायचं आहे. सोबो नंबर 1 प्रणिता थोरात. सोबो नंबर 2 शिवांगी, जी ब्लॉग आल्यावरच फक्त इंग्लिश तिचं असं बाहेर येतं. चांगलं आहे, पण ब्लॉग आल्यावर तिचा असं ऍक्सेंट येतो ना शिवांगीचा. गाईज तुम्ही नोट करा ऍक्सेंट शिवांगीचा. ही ती मुलगी नॅन्डी, नंदू प्लंबर. नॅन्डी स्वीट लाईक अ कॅन्डी. बट मला जे नाव आवडतं ॲज ऑलवेज, सो नंदू प्लंबर. प्लीज गाईज कमेंट नंदू प्लंबर, हाउ इज द नेम. हे कोण आहे रे? हे कोण आहे रे? बघा रे, किसका आवाज आहे रे? हे कोण आहे? आणि 2 होते आम्हाला रिजेक्ट केलं कारण संडेचा झोपायचा दिवस. काय झालंय सांगू मी? काय आम्ही चाललोय गणपती बुक करायला, सो आम्ही नॉनव्हेज नाही खाल्लंय. आणि ते नॉनव्हेजचे जे स्टॉल आहेत ना, ते बघत चाललाय माणूस. नॉनव्हेज पगलू. नॉनव्हेज आणि वाशाट, एकदम वाशाट. मुठी खाणार कलेजी खाणार, पाया खाणार. असं म्हणतात की वहिनीला गिफ्ट दिलं की बरकत असते. कधी भाऊजी? संडे को आज संडे है, ये आज गिफ्ट मिलेगा हमें. आज हमें नया कपड़ा पहन के आई हूँ मैं आज. थोड़ा चेंज रहने का. प्लान में थोड़ा चेंज होने का. आज का संडे नहीं, अगले संडे को. नहीं इसी संडे चाहिए. संडे बोले ना पहली बार, तो संडे में ही चाहिए. पापा जा रहे तू. नाही अरे खरंच असतं, सर्च करा. बहिणीला गिफ्ट दिलं की बरकत असते. दर रविवारी बहिणीला एक गिफ्ट द्यावं. काय नाही आणि मिनिमम प्राइस 2000 रुपये असली काय पाहिजे. नाही. मिनिमम. एक्सपिरिया मॉल दाखवा. ये देखो हमारे यहाँ का इकलौता मॉल, एक्सपीरिया मॉल. मतलब डोंबिवली में है ॲज युजल ट्रॅफिक. इथेही तुम्ही येणार आणि इथे ट्रॅफिक नाही होणार, शक्य नाही गाईज. इट्स मॅन्डेटरी थिंग. पण तुम्ही म्हणले एक्सपिरिया मॉल दाखवा, म्हणजे आपल्याला तिथून तुम्ही मला गिफ्ट घेणार आहे का? एक्सपिरिया मॉलला घ्यायचं का यू टर्न? क्या है ना, एक तेरे को ना समझाने से ठोकना बेहतर है. एक म्हणा अगर आपको किसी के साथ अगर दुश्मनी निकालनी है ना, तर तुम्हाला कोणासोबत जर दुश्मनी काढायची असेल ना, तर या कल्याणशील रोडवरती आणून सोडायचं त्यांना. दाखव ट्रॅफिक. हे बघा ट्रैफिक. ये देखो गाइस ट्रैफिक. और इधर के लोग यूज टू हो गए इसको. या लोकांना, इथल्या लोकांना सवय झाली आहे. नपवण्यासारखं काय केलं हा तर एक नंबर मेकअप. तू ह्यांच्याशी लग्न केलं मला वाटतं. विचारलंय तुम्हाला काय वाटतं? हा व्हिडिओ तर एक नंबर होता मेकअप वाला. आणि हा व्हिडिओ तुम्ही अजून बघितला नसेल तर जाऊन बघा गाइस. बहुत ज्यादा फन है इस वीडियो में. ये जाके देखो. पांढऱ्या पालीचा मेकअप, दॅट इज व्हॉट आय कॉल. शट अप. आता कालपर्यंत पांढरी म्हैस होती, आता पांढरी पाल झाली. माझे नाव जे हे लोक चेंज करतात ना गाइस फुकाट मध्ये, ते मला ना बिलकुल नाही. 15 मिनिटं झाले असतील ना आपण इथे थांबलो. सेम जागा आहे. सेम जागा आहे. 15 मिनिट एक ही जगह काय करायचं सांगा. वक्त थमसा गया. तुम्ही कधी खाल्लाय
ठेचा वडापाव ठेचा वडापाव शिळफाटा फेमस. छान आहे, फेमस तर आहे, आम्ही खाल्ला आहे 1-2दा. पण जेन्युअनली मला ते ठेचाची फिलिंग त्यात येत नाही. म्हणजे बोलतात ना आपण काहीतरी तिखट खाल्लं. नाही, तो घरचा हे ती मोठ्या मिरचीचा ठेचा असतो. कसं म्हणजे हिरव्या मिरचीचा ठेचा असतो. प्रत्येकाचा टॉलरन्स आहे ना तिखट खायचा, म्हणून ते लोक ना तुम्हाला तिखट नॉर्मल खात- तिखट ठेव. म्हणजे बघा ना, काही लोक कमी तिखट खातात, काही लोक मीडियम खातात, काही जास्त खातात. मग त्यांनी मीडियम ठेवलंय कारण सगळ्यांना ते पचलं पाहिजे ना. दुसऱ्या दिवशी हात धुवायला लागले तर काय होईल. तुम्ही असं करा, काय असं. हे काय नुसतं बोलली असं करा. सुटलं फायनली, ट्रॅफिक सुटलं. परत अडकणार आहे पुढे. असं जरा शुभ शुभ बोला. पुढे बघा अडकलं परत आपण. परत येस माय फ्रेंड, दिस इज शिलफाटा. वेगवेगळ्या प्रकारचा वास आणि ट्रॅफिक. सरप्राईजेस. म्हणजे जेवढ्या नमुन्याचे वास असतील ना सगळे इथे मिळतील तुम्हाला. पावसात कुठेतरी जवळता असं बोलले हे. हा, पावसात कुठे खाली भिजायला चल बोललो. पावसात तर तुझ्या जीवावर हा बाहेर जायचं. खरंच पावसात भिजायला जायचं नाही बोल. पावसात कुठेतरी बाहेर जायचं. भाऊजी नेक्स्ट सॅटर्डे संडे कुठे जायचं? शनी शिंगणापूर, महाबळेश्वर महाबळेश्वर, नाही तर आपल्या बिल्डिंग खाली पण आहे. लोणावळा. झालं, आले परत आले. बिल्डिंग खाली आले परत. काही जे बडा बाता आणि वडापाव खात आहेत हे लोक. आता खरं खाऊया. ठेचा वडापाव. सिरियसली कुठं जायचं म्हणजे ना, असं जायचा मूड होतो, पाय मात्र निघत नाही. आणि आलं की 2 दिवस आराम कंपल्सरी लागतो. झोप इम्पॉर्टंट. हे आहे ट्रॅफिक. आपण आपला व्लॉग एन्जॉय करू. स्टील आता पुढे तरी आलोय आपण. रिकामं बघून असं चांगलं वाटतंय मला. अजून तुर्बेचा ट्रॅफिक क्रॉस करायचा, अजून मानपूरचा ट्रॅफिक क्रॉस. तुझ्या घर जाणार. नाही पण ना इथे खूपच जाम होता. आलिया भट. हे आलिया भट आहे आम्हाला. मिशीवाली आलिया भट. आलिया भट. आलिया भट बोलेगी मुझे क्यों तोडा. आली या बोगाशी. एवढा पाऊस पडतोय आणि हे बघा आपली कशी ड्युटी बजावतात काका. पावसात सुद्धा कसे उभारलेत ते, एवढ्या सगळ्या ट्रॅफिकला हँडल करतायत. ना त्यांच्याकडे छत्री आहे ना त्यांच्याकडे रेनकोट आहे, पण ते असेच उभारलेत आणि त्यांची ड्युटी करतायत. हॅट्स ऑफ. ठेचा वडापाव. ठेचा वडापाव. चटणी बघा, चटणी गाईस. चटणी बघा गाईस. ठेचा वडापाव. अवी मजा आई गाव. अभी मजा आएगा. मोठू जात आहे. हा कसं मोठू जात आहे. हे बघा मोठू जात आहे. तर आम्ही ताईंकडे आलोय आणि आलं की ॲज युजल मेवण्याचं कौतुक चालूच असतं. खायला आणून देत आहेत भाई सारखं. भाई हाय करा. भाई छान, भाई हिरोच आहेत भाई. मी घेणार. मी टाकणार. किती सुंदर दिसत आहे गाईज, कमेंट करा. अशा पण आवाजात सुंदर दिसतात का नाही त्या. बिचारा काम करून थकल्यात काय. भिजून आल्या. मामासाठी खाऊ घेऊन आलेले आहेत. खाऊ आणलेला आहे आमच्या भाजींनी आमच्यासाठी. त्यांचं फेवरेट जलेबी फाफडा. मला देऊ. हे आमच्या अजून एक भाची बाई. कसे काय आला. रिलेटेड हॅपी बर्थडे आयुष. चला. या आमच्या मामी आहेत, मला खूप आवडतात. आणि आमच्या भाची आहेत, या आमच्या सगळ्यांच्याच फेवरेट. आमची भेटच होत नाही. हा भेटत नाही. ह्यांना टाइम नाही ना आमच्याकडे यायला. असं टाइम आहे पण त्यांनाच भेटत नाही येत नाहीत ना ते आमच्याकडे. आणि हे आमचं मोठं घर आहे. मम्मी मल्हार माझे पिल्लू आहे.
आय नीड टू मी ब्युटिफुल लेडीज. असंच कर. या आमच्या आजी. असं करा आजी. हाय करा. मी टाकणार आहे युट्यूबला. हे माझे सासरे सगळ्यात चिल सासरे. हाय करा. काय मग ताई तुम्ही आमचे ब्लॉग बघता का? येस बघ. आवडतात तुम्हाला आमचे ब्लॉग? आवडतात. छान मस्त सगळे ब्लॉग सुंदर आहेत. कधी कधी बघायला मिळतात पण नाही बघायला मिळालं तरी मी रात्री जागून बघते. थँक्यू त्याबद्दल. हॅलो. झोन आउट होता. झोन आउट. हाय करा. आम्ही जातोय गणपती बुक करायला. यायचं का की बाळ रूपातला. का पण आम्हाला बाळ पाहिजे ना म्हणून. काय बोलू आता माझ्याकडे कॅमेरा नको. आता तुम्ही बाळ नाही देत. तुम्ही लालबागच्या राजाला बोलू शकता ना. नाही नाही इथे बघूया कसं आहे माहितीये का तुम्ही बाळ नाही देते मग आता आम्ही गणपतीवर मागवतो 11 नवीन स्विच माझ्या काय नसतं बाळाच्या प्रगती होते आज. आम्ही आज आलोय गणपती बुक करायला. खूप सारे गणपती छान छान आहे तिथे. किती छान निरागस मूर्ती आहेत बाप्पाची. केवढा मस्त. किती छान थीम आहे. हे बघ ना छोटासा. एक नंबर. मध्ये म्हणल्यानंतर मग केस कापलेले आहेत साहेबांनी. तुम्ही बोलल्या म्हणून तुम्ही बोलले म्हणून. मी पण म्हणलेले पुढच्या वर्षी पण बाळ येते आपल्याकडे. सगळं जाणं. जसं म्हणलं होतं व्हिडिओ मध्ये तसंच केलेलं आहे त्यांनी. केस बीस कापले दाढी बिडी केली. आता थोडे दिवस छोट्या मुलासारखे दिसतील पण दिसतील परत. तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन. हा नक्कीच. माझं एवढंच काम आहे. आज आम्ही परत भेटलो. आता असं गणपतीच्या निमित्ताने आमचं भेटणं होणार. फेस्टिवल सीझन गाईज. सीझन ऑफ द इयर. ह्यांचा तर सगळ्यात फेवरेट आहे गणपती बाप्पाचा. गणू पप्पी काकींना एका झटक्यात आवडला गणपती आणि आम्ही तो फिक्स केला कारण तो होता असला भारी. चला नंतर दाखवतो. हा वेट गाईज. रिव्हील होईल जेव्हा येईल गणपती बाप्पा. आता गेलेत कुठेतरी बाहेर. सो आम्ही आहोत आता. आमचे बिगेस्ट सपोर्टर आहेत आमच्या व्लॉगचे. स्टेटस स्टोरी सगळ्यांना धरू सबस्क्राईब करायला लावतात. आणि आमच्या काकी आणि आप्पांची 50वी अॅनिव्हर्सरी झालेली. 50वी पण लवकरच आहे. सॉरी. आमच्या काकीने आप्पांची 25वी अॅनिव्हर्सरी झाली होती. मस्त आम्ही लग्न त्यांचं दुसऱ्यांदा केलं होतं. तेव्हाच आम्ही अल्बम बघतोय. खूप छान झालं होतं. मी घेणार काट करून. सी गाईज किती ब्युटिफुल कपल आहे. हे कपल आहे. बस पाणी देऊ. कसे खातात. ताईंनी बनवलेली मच्छी. शिवांगी दीदी असं टाकणार. आमच्या ताईंना खूप छान मच्छी बनवत आहेत. खूप छान रेसिपी आहे त्यांची. मी आता शिकले त्यांच्याकडून. आता मी त्याचा डेमो दाखवेन तुम्हाला परत जेव्हा करेन तेव्हा. आता कळतंय नंदिनींकडे हे स्किल्स कुठून आलेत छान जेवणाचे. हे नंदिनींकडून आलंय म्हणून नंदिनी आल्या की पहिला किचनचा ताबा घेतात जसं ताई करतात. अगं ह्याच्यामध्ये होता रूम मध्ये होता. नाही मस्तपैकी छानपैकी जेवण चालू आहे आमचं. असं छान ताईने बिर्याणी केली. सगळे छान.
निघतोय आता घरी. Bye bye, लवकर या. बाय. साई आतमध्ये लवकर आणि या भाई घरी. पण. येस, तुम्हीच या आता. येस. बाय बाय बाय. लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा गाईज प्लीज. तुम्ही पण म्हणा. बोला लाईक करा, Like करा. कमेंट आणि comment कमेंट करा. पण करा. हा. बाय बाय. चला बाय. हा.